नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य दूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयर याच्यामध्ये विचारले जाणारे डेफिनेशन ज्या 10 मार्काला विचारल्या जातात। 5 डेफिनेशन, ठीक आहे। तर आपण ते बघूया। रिसर्च मॅनेजमेंट मधलं डेफिनेशन तर रुग्णालय बघूया, म्हणजे हॉस्पिटल। तर ज्या संस्थेमध्ये रोगनिदान केले जाते आणि आजारांची काळजी घेतली जाते त्या संस्थेला रुग्णालय म्हणजे हॉस्पिटल असे म्हणतात। ही एक शैक्षणिक संस्था म्हणावी लागेल। 2 मार्काला आहे, थोडंसं एक्सप्लेनेशन द्या म्हणावी लागेल, कारण या ठिकाणी अनेक प्रकारचे शिक्षण दिले जाते। ही सामाजिक संस्था म्हणावी लागेल, कारण या ठिकाणी समाजाच्या कोणत्याही थरातील व्यक्ती उपचार करून घेण्यासाठी येऊ शकते। या ठिकाणी अनेक व्यक्ती एकच उद्देश गाठण्यासाठी सांघिक कार्य करीत असतात व तो उद्देश म्हणजे रोगमुक्त करणे म्हणजे रुग्णालय, ठीक आहे, करणे हा होय। रुग्णालयात काय होतं तर रोग्यास जो रुग्ण असतो त्याच रोगमुक्त करणे हा आहे रुग्णालयाचा उद्देश। तर या संस्थेमध्ये रोगनिदान केले जाते आणि आजारांची काळजी घेतली जाते त्या संस्थेला रुग्णालय असं म्हणतात। ही डेफिनेशन होती। सेवा अंतर्गत प्रशिक्षण म्हणजे इन सर्व्हिस एज्युकेशन। तर सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणास सेवा अंतर्गत प्रशिक्षण म्हणजे इन सर्व्हिस एज्युकेशन असे म्हणतात। ज्यात सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मग कोणत्याही पदावर अगर पातळीवर असो त्याला सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते असं तुम्ही लिहा, ठीक आहे। तर डेफिनेशन पहिली काय आहे तर सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दिले जाणाऱ्या प्रशिक्षणास सेवा अंतर्गत प्रशिक्षण असे म्हणतात। ही डेफिनेशन झाली। तर थोडंसे हे एक्सप्लेनेशन द्या। ज्यात सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मग तो कोणत्याही पदावर अगर पातळीवर असो। कामगिरी मूल्यांकन परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन म्हणजे काय तर कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे आणि योगदानाचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया याला कार्यप्रदर्शन मूल्यमापन असे म्हणतात। कर्मचाऱ्याच्या कामगिरीचे मूल्यांकन करून त्यांच्या कामगिरीचे आणि क्षमतेचे मोजमाप करणे, ठीक आहे। कामगिरी मूल्यांकन म्हणजे काय तर परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे आणि योगदानांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया म्हणजे कामगिरी मूल्यांकन असं म्हणतात। याला कार्यप्रदर्शन मूल्यमापन असंही म्हटलं जातं। तर कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून त्यांच्या कामगिरीचे क्षमतेचे मोजमाप करणे किंवा करण्याची प्रक्रिया म्हणजे कामगिरी मूल्यांकन। चौथी डेफिनेशन आहे प्रशासन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय तर प्रशासन म्हणजे एखाद्या संस्थेच्या पॉलिसीज ठरवणे, व्यवस्थापनावर देखरेख ठेवणे किंवा व्यवस्थापन करणे म्हणजे प्रशासन। तर प्रशासनाचे काम म्हणजे नियोजन, आयोजन। आता एक्सप्लेनेशन काय द्याल तुम्ही, इथपर्यंत ही झाली। प्रशासन म्हणजे एखाद्या संस्थेच्या पॉलिसीज ठरवणे, व्यवस्थापनावर देखरेख ठेवणे किंवा व्यवस्थापन करणे म्हणजे प्रशासन असं लिहून। प्रशासन आणि व्यवस्थापन एकच प्रकार असतो हा। तर प्रशासनाचे काम म्हणजे नियोजन, आयोजन, ध्येय, उद्दिष्ट ठरवणे, समन्वय आणि कामकाज नियंत्रित करणे, प्रशासनात धोरणे ठरवणे, निर्णय घेणे, संसाधने वाटप करणे, कर्मचाऱ्यावर देखरेख करणे यासारख्या कामाचा याच्यावर समावेश होतो। त्याला ॲडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासन असं म्हटलं जातं। ते हा आहे डेफिनेशन। स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला पाहिजे तर। प्रशासन, कामगिरीचे मूल्यमापन, सेवांतर्गत प्रशिक्षण आणि रुग्णालय, ठीक आहे। तर अशा प्रकारे या डेफिनेशन होत्या रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयर। तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, सुस्त राहा। धन्यवाद।